मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. आम्ही ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जनमताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. त्या दृष्टीने आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे. आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही.